दादा पत्रकारांची संधी आहे व नागरिकांचा संभ्रम आपण काय सांगू? आज या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही बोलवली होती। महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मी अधिकृत महायुतीचा उमेदवार आहे। ज्या पद्धतीनं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीची कीड या ठिकाणी लागलेली आहे आणि मतदारांची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल या ठिकाणी काही लोक या ठिकाणी करत आहेत। त्यासाठी मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी कुठलाही या ठिकाणी संभ्रम ठेवू नये यासाठी हा पत्रकार परिषद आम्ही बोलवली होती। आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहोत। आम्ही जन्मापासून मी शिवसैनिक आहे। मी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदापर्यंत मी काम केलेलं आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कडवट हिंदुत्व दक्षिणमध्ये कोण संभ्रम निर्माण करते? आम्ही या ठिकाणी खांद्यावरती घेऊन काम करत आहोत। आणि काही लोक काही दिवसापूर्वी कुठल्या सेक्युलर पक्षामध्ये होते आणि आता आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढत आहोत असं उहापोह करत आहेत। जरा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काही दिवसापूर्वी तुम्ही कुठं होतात, हा प्रश्न माझा आहे त्यांना। आम्ही कडवट शिवसैनिक आहोत, कट्टर हिंदुवादी आहोत, परंतु काही बंडखोर या ठिकाणी जनतेची आणि कार्यकर्त्याची दिशाभूल करत आहेत। माझी जनतेना आणि मतदार बंधू आणि भगिनींना नम्र आव्हान आहे, आपण कुठलाही संभ्रम या ठिकाणी ठेवू नये। शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभा आहे। आपण लोकसभेसाठी डॉक्टर संतोषरावजी हंबर्डे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि शिवसेना म्हणून माझ्या पाठीशी म्हणजेच धनुष्यबाणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं नम्र आवाहन या ठिकाणी मी करणार आहे।